अरे देवा. हो. डोक्याच्या वरून पाणी गेलं, इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला. एक गोळी सुद्धा नाही घरात, गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, हा? डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलू का? ऐका ना, डॉक्टर काही बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही, लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं. बरं जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं ह्या, लयच भयानक दुखायला लागले. फोडून टाकावं असं झालंय. अरे देवा. याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं? घरात आहे का नाही एखादी गोळी? काय ते डोकं ठोकते काय? फोडायचंय का? दुखतच आहे एवढं. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा. घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, कुठं बी नाही. मेडिकलवाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती. तीच असायला पाहिजे. हा, आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. तर ग उठ, भारी गोळी आणली पाहिजे. बरी आणली का? भारी एकदम, डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा. हा, नको नकोसं झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नका, राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं आता थंडी डोकं वाजते ना. दुखलंय मला. हा, थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी आहे ती. हो का? हा. तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा, तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी आहे. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे? ऐका ना, हा, तुला स्वप्न पडलंय का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा, डोकं थोडस म्हणजे हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची. हलकं वाटायला असली लागलं. कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही?
आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी का तुला मरायची गोळी देईल का? अहो मरायची गोळी नाही म्हणते मी. मग मरायची कशाला, लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो, हा मग चांगलं बायको वाटायला. लवकर लवकर सुधारली पाहिजे ना. हम्म. हा, मी कवर इकडे जाईन तिकडे जाय, मला चालवाना ना हलवाना. हा, जरा हलकं हलकं वाटायला लागलं आणि थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं. वेगळं हम्म. वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? 2 खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही, वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा? लय भारी फील व्हायलंय मला. हा? लय भारी फील व्हायलंय मला. खरं हा म्हणजे डोकं राहिलं. हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला ठीक आहे, चला ना. चला ना, जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे? का चूल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा, मला चालवत नाही. हा? बसतो ना मी इथं. नाही, काही गरज नाही ह्या काठीची तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय, मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला ना. अगं काय करते तू? अहो चला तर तुम्ही. हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला, मी तुमचा थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको, मला आराम करू दे. अहो चला. नको ना, अहो चला. नको. अगं माझ्याच्यानं काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू अहो तू नको. तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये. मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला. चला सका. अगं नको मी. तुम्ही. अगं काय होणार माझ्याच्यानं? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होतंय. बसायचं. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिली मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही गाणं तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं एकतर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय तुम्ही? नाही मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार, तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही. ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला? अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते. मला कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव हम्म. ते द्यावा. पावडी द्या ना. पावडं? पावडी आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय आहे? जे आहे ते बरे. काय झालं? आता वय मन थकली तर वय हा म्हण ना तर. पावडं बिवडं तुम्हाला वहिनी जीव लावायची म्हणून तुमची बरी तब्येत आहे. खूप जीव लायती, पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं कांचं तर पाय ना तू. कशाला बघू? तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय रे? काय म्हणते वहिनी? श्रीपत ती चला ना, कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येड काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर
नाही तर मग काय झालं इरीच नाही आपली मग संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात घरात कोंडून मारितात वरून मावर केस करशील काही यानं मावा बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय ना, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची पोर भरून काय असेल हा ना होईन. आता ती चला ना चला, ती मला दम ऐकतच निघत नाही तर काय नाहीये. करणार. यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला, लय कस याला घेऊन जा ना तुमचा नवरा जाय का मग? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय अरे घाई बाप, होतीये. हे चला आता हा कुठं झालं? चला चला. हा कुठं झालं? आपल्याला पहिलाच रेंज नाही, आपण दुसऱ्यावर राग बांधण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले, आता आपण थकलो. कर बाया, तुला येईल ते कर. आता काय करणार आपण. हा, एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा, तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे, त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ, जेव्हाचं ते होऊन जाईल. जीव आहे तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या, हो, तो काय खाणार नाही. ते ना हा? गणपतराव तुला खरं सांगू का हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा. काय वडील की तुझी पावरची गोळी. अरे हो, ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना मा दम तोडला दमती ना खरं 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणून काय करणार करते का मस्त नाही का हा कसं आबू द्या आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा, मला सकाळपासून जाम केलं. ती गोळी दिली तशी ओढून 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 ताडून पार महाभारगाड्या दुखायला लागल्या. नाही नाही तुला सांगतो वर्ष झाली माही बायको मायाला जायले हा. तेवढी कसर आज काढली बा. अरे बाबा, तो काढली कसं, पण माई पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी. हा हा? बरं जाऊ का मी आता जाय बाबा, मग आता काय कर. वहिनी लिखू का मग जाऊ या ना. नाही आता बस लोक एवढून जोडी जास्त मी एवढून जोडी तू हो दम पुरा केला दम. अरे बाबा, माय हाल पुरे केले सकाळपासून. तो निसा दबत पुरा केला. माय हाडकं दुखायला लागले. अगं. इकडे वर तिकडे तिकडे वर इकडे. हा, नको झालं. पोटात खालं होतं थोडस, ते जिरून गेलं. एवढ्या हलवंड्या केल्या माय. एक तर मला हलवणं तुमचं सगळं जिरलं असेल, सगळा दम निघाला असेल तुमचा, पण तुमच्याला काही झालं का? काहीच नाही झालं. एकदम टावरला रेंज पाहिजे ना, काय करायला. तेच तर म्हणतीये ना. मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का? हा, मी काय म्हणतो हा? कंची गोळी दिली तिला ती गोळी दाखव बरं कंची. ती गोळीचं लेबल एक तिकडे मिनिट असेल का? मी आणते, थांबा. मला बघा. ना येड्याला वाचता येत नाही बाबा 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 हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी 1000. 1000. आपलं मास आहे ना हा. लईत लई नवतऱ्या मासाठी 50-100 हाऊस पॉवर चालती. 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम दिले फुटल्या डायरेक्ट. इतका पॉवर आहे त्या गोळी. बरे कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी, काय सांगू तुम्हाला. सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते. हे फार माणूस काही ना हलगर्जीपणा. काहीच होत नाही त्याच्याकडून. म्हणून मी मला आहे ना मी आता केली वहिनी शांत केली. आता नाही तुम्हाला काय म्हणणार. वहिनी आता झाल्या का नाही शांत. आता बरं वाटलं ना तुला. हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर मी. हा आज गोळ्या नका दे जाऊ कधी बी अरे कंच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला. मग लागली मा हाताला ती. बरं तुम्ही वाचले तिनं कापाय बी नाही कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा, लय हाल केली माई. आता काय सांगू तुला. बरं चालू का मग हं? चालू का चाल बाबा. तुला कुठं आहे पावडं कुठे पावडे असं तिकडे बारीच्या. चला ना आणखी एकदा. हा चला ना नाही आता बस नाही नको करू अहो चला ना. नको आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता. आता तुमच्यात आला असेल ना पावर थोडा तरी. अगं नाही ना, आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा. हो काय करता तुम्ही ऐक हे? ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं.
तू मला नाव ठेवते ना मग. हा मग हं? अहो चला संत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. बसू का? काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही. जाणार शिरपतराव आज आला शिरपतराव. का हो भाऊजी हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते, हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही कशासाठी? कोण तू होते? तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता. नाही नाही वहिनी तसं नाही. मी तो काय जळत नाही मला दुसरी बाई मला ती खोडच लागली. मला माहितीये ना तुमची चाल, दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही, ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय हो लाईन नाही मारित बास मारतो बास मारतो. हो बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता, मला माहितीये ना चांगलं. वहिनी असंच केलं ना तुम्ही. वहिनी मग मला लय आवडत होती तुझी. लय लय आवडायची लय आवडायची. कोण तू जाऊ तुझी वरात चालू होती ना, वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो तुझ्या पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता. मला नवर काय पाहिजे शी. मस्तात गावरे गेले कुणाच्या हा नवऱ्याच्या. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं तो माहितीये. तुला काय वाहिनी तुला तुला निमावायचा दोस्ती तो काय 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 निमावायचा दोस्ती निमावाय पुढं मोर काय करशील. काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी, तुम्हाला काय करायचं. तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहेत काय मला सांगता. कारण नाही 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 तो नवरा एवढं वय झाले हम्म. आता किती दिवस टिकणार आहे. तुला अडचणीत येणार आहे. हम्म. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपत्र तुला अंगठा दाखील. अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का श्रीपतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे. हा? काय तुम्ही अक्कल नसल्यावर बोलताय. हा मला गरज पडली तुम्हाला बोलवायची. बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना काय चहा ठेवू ना. अच्छा चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही, जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच म्हणलं मला सवय ठेव. काय गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची. हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे दूध काय दूध दे दूध तुम्ही काय लहान राहिले काय दुधू दे दुधू काय एक बोलताय. गलास दूध दे दूध मला लय माझ्या आवडत. नवऱ्याला त्रासपर्यंत मी दूध नाही काजू घातलं. दुधू दे दुधू काय बोलताय. वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ. एक दिवस पिलो होतो लय भारी लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ती दूध पाजून. छी आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय काय बोलताय तुम्ही हे. तुमच्या शेळीचं नीट बोला जरा. हा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू, तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणे "हो, आमचं मावळं दूध ओतून घ्या मावळं दूध ओतून घ्या." मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना मावाला दूध वतून घ्या. मग किंवा नवरा दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं. तो म्हणा मावळं दूध ओतून घ्या मावळं दूध ओतून घ्या हा कॅनमध्ये. त्याच मी तुम्हाला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी, काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा पण मग चांगली आहे असं. चंगली असं काही बोलू नका असलं. जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे. काय नाही बसलं टाइमपास. हो तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा. कामधंदे करून पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये भाऊजी. तुम्ही चालते व्हा, हम्म. मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते. मग मग तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत. चाल ना मला जाऊ काय मळ्यात. आणि मी काय करू मला तुम्ही. तुम्ही मला दाखव फिरून काय काम करतो मी काम. काय नाही सध्या काय मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा, तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या तू ना नवरा आहे तो. मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड जुगाड कशाचा जुगाड. लपड्याचं. आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, है ना. मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण, कसली अडचण. म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लपडं आहे? करून ठेवला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघून येऊ तुम्ही. मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय कोण हायच बिलकुल आहे. काय आता कोण मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माझी विचार आहे ना. काय आहे
मा माणूस विचारे मला ना म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची तो विचार मला डोक्यात. स्वतः बी वेड मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी 2 पायाची मला कामची ठेवून घ्यायची. काय कामची ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी ग मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा तुम्ही ठेवून घ्या, जा ना मग ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही कसली बी ठेवा यार. भाऊजी माझं लय डोकं दुखलाय, तुम्ही जावा घरी. देऊ का दाबून देऊ? नका हा नका नका, काही नका दाबून देऊ मला. मी गोळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ? काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना 1 ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटो काढ नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो हो हो. खूप मर्यादा धरली. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा आता बघा करून काय बघता ते. तू काय बघा करू मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत, करीन माझं तुला काय किती ते. करीन काय? बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं दाखव. तू मला करून दाखव, मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे, चल लाव 5-5 रुपये. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मग चल, मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय आहे ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले माझ्या ना, नाही बरोबर लागायचं, बोलले. माझ्या नाही लागायचं. मी काय करू शकतो? करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते तर. निघा निघा इथून, कुठं निघा निघा. वहिनी द्या ना ठेव बघा. आपली माणूस. शिरपत्राव द्या ना ठेव. अहो तुम्हाला ना तू खरंच अक्कल जिरवूनच नाहीये. तू जिरवूनच हो बघते ना कोण कुणाची जिरवताय ना, आलाय तू माणूस जिरवून कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झालंय, पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे? काय नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का नाही रे? आता कान म्हणजे म्हाताराच झालोय न कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही? काय आता व्हायला काय मार्ग आहे काय? हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही, मग कोणाची? वयाची चूक आहे वयाची. त्याला पण याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही नाही. तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं काय, या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज माझी करेल. माया काही नव्हती. हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्यात चमकली घरी. हा. काही कल्याण आहे ना, त्याला दवाखान्यात गोळी आणली. हम्म. गोळी खाली घायची, लगेच खटकन लावून गेली ती. खरं खटकन. ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काही माग नाही एवढी हा, आहे. तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय काय आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाशी मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे. येऊ का मग? घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल घर का द्यायचं. बरं बरं बरं. येऊ का मग? हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन, त्याला काय माहिती मी त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना, तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन अशी ठोकीन ना, तर ती मला माझी आई माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. त्याला तर ना येतो मला तू घर का दोन. कामावर कोण बसली? हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का? पाहिलं दुखायला लागलं. पाय दुखतो का? हा, गोळी घेतो ना. ठीक आहे, थांबा आणते पाणी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखत्या म्हणून कसली गोळी घेत्या? आता त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या.
किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरोबर, द्या इकडं. काम आटोपलं सगळं? हा, आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ, म्हणजे झोपावं असं वाटत होतं, हम्म. पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो, झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? हम्म. दिवसा कुठं झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर, सगळे काम आटोपल्यावर. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कस काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणायची. पाय नीट झालाय का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे हं? म्हणजे काय बोलताय तुम्ही? चल घरात, कशाला? चलत खरं. आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लहर आली. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, बरं आज तुम्हाला सुचतंय. हं? चल ना. कशाला पण? काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? हा, चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा, चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असंच असतं, आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून, आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना, द्या. ऐक ना, ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो, राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा, आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतोय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग? आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा, चल. काय अगं चलतं? चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही, रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी, काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं पण का मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही, सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? अगं थांब ना, अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. हो, काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. हं? अहो अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय गप? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या, इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक झालं म्हणते ना, एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. तुम्हाला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आला मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना, ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते, तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. हा? लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही.
आज कस काय एवढं? हा आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे. कुणी दिली म्हणले तुम्ही? श्रीपत. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला, हे बघ सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय छी, नालायक माणूस. आतमध्ये गेल्या ओ, तोंड बंद करा तुमचे. हा नाही, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली का इथं माझ्यासमोर? कोणती बाई धरली सांगा आजपर्यंत कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही. म्हणजे काय नालायक मध्ये मी नालायक आहे का? हो आहे, कोण आहेच तुम्ही कोण नालायक. मध्ये नालायक हा? आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. यांनी काय केलं तुमच्यासोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिथे पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस. म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा मग हो. ये. निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो, माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तुम्ही ह्याला? त्याला गुड घेतो का तुम्ही? गुड दिली कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? एनर्जीची. हो, एनर्जीची गोळी दिली ती ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय, चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव हा? अजून 5 बाऱ्या करा. हा नाही, मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंड करत वाटलं वहिनी. अच्छा, ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? थंडगार, कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल ग, चल चल. हो, सोडा म्हणलं ना मला. वहिनी जा, त्याचं नका मूड घालू. आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा बघा करा. गणपतराव, जा. तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज ती. पाय बरं. बघा, आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बरं झालं? 5. माझं 4 बाऱ्या कोण टाका मी 9. हो का? 9 ठीक आहे, 4 वेळा करायचंय ना. चला चला ना, अजून 4-5 वेळा करा. चला. मा काय अहो, चला, चला, मा चला, काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं. काय अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? सोडा म्हणलं ना. एक वेळ. काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा, कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा, तुमचं खूप झालं आता हे. नाही किती थांब ना, सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा, लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात, किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा, लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आता ना हा, आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिल तुम्हाला ती गोळ्या? हा, मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिल गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिल त्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता. हा, माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत, माहितीये? हा, मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा, काय? तो शिरपतराव, शिरपत म्हणतात म्हणे त्याला, आपल्या घरी आला होता. हा, नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा, डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय, डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा, असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला, तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा,
कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला, आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन हं. जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? हं? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते, आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय? अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा, पण मग तुला बी बरं वाटतंय? छी, मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? शेवटी माणसंच आहे ना आपण, हो, माणसंच आहे ना आपण. जनावरच नाही ना. हं? हं? त्यात काय मजा? मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग? अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी, तुला एकदम खुश ठेवील. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हं? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ, माझा दम. तूही म्हणली हा. होती यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा, मला गोळ्यात घेऊन येतो. काय? 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना, काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बला ही मला. हा बोला ना. मी काय ठरवलं तुझ्या ध्यानात आहे? हा आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, हो माहिती ना मला. माहितीये ना? हो असा उत्कृष्ट स्वयंपाक बनवायचा. बनवून ठेवलंय ना, माहित नाही का? तुम्ही मला रात्रीच सांगितलं होतं. मला वाटलं तुझ्या लक्षात नसेल. कस काय लक्षात नाही राहणार? आता पाहुणे येतच असेल आणि तुम्ही म्हणता आता स्वयंपाक कर, म्हणजे त्यांना काय रात्री जेवण घालायचंय का काय? म्हणजे सगळी तयारी. तयारी आहे, सकाळी सकाळी उठूनच केली मी सगळी तयारी. मग पाहुणे आले, आले. आले का? या या या. या 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 या, बसा बसा. बसा. झाली का तयारी? हा हो, झाली ना. आय, आय. हा, पाणी बिणी घ्यायचं नाही, हिला वाटत पाणी पाहिजे अरे. असं. हो बरं, तुम्ही कसे? यांचं लय चाललं माझ्या मित्राचे इथं जेवण करायला बोलवलंय, हा आणि मित्रांनी नवीन बायको केली म्हणे. मी म्हणलं चला बाई, आता लय त्यांच्या पहिल्या मिसेस होत्या हा. तेव्हा येणं जाणं चालू होतं, पण त्या गेल्यानंतर मग काय जास्त जास्तच्या कामामध्ये. पण मग मी आले बाई नवीन पाहायला. हो का? नाही, मला पण त्यांनी रात्रीच सांगितलं, म्हणजे स्वयंपाक पाणी करून ठेव म्हणे. मी सकाळी उठूनच सगळं काही केलं. नाही छान का? दिसता बरं का तुम्ही. धन्यवाद. तुम्ही पण छान दिसता बरं का. आता आमचं काय बाई वय झालं, हा. नाही नाही तसं नाही, छान आहे. पण भाऊजींना बायको चांगली भेटली बरं का. हं? छान आहे. नाही, छान आहे. नाही, मला पटली, हा ना. हं? मला पटली. तुम्हाला सारच पटत बाई, तुम्हाला सारं पटत. नाही, म्हातारपणामध्ये केली चांगली. हा हा. बरं, वहिनीनं भजी बिजी बनवले ना? नाही, बनवायचे ना. ते केलं ना? भजे बनवायचे का? बरं बरं, ठीक आहे. नाही नाही, ते आहेत ना बनवेल, तेच गरम करून घे फक्त. तुम्ही केलं ना, काम केलं हा ना? हा, बरोबर. गांजा टाकन जास्त. सगळं भरपूर. किती पुढे टाकले? 2 पुड्या टाकेल. मळून टाकले तुम्ही का? ते प्यायचं खायचं नका चावळत बस बरं का आता. नाही नाही, हा, ते काय त्या डाळीच्या पेटाचे भजे बनवले, भजे. मग असं चावळा मोठा नाही. बरं हा. चला. नाही तुमच्या असेल बाई 90-90 घ्यायचे, ते चालणार नाही नाही, आम्हाला नाही चालत ते. नाही, नाईटी नाही. बाईटी आता जसं आहे ना, हिची बायको वारल्यापासून यानं नाईटी बंद केली, हा. आणि मला याव तसं भेटली ना, हं? हिनं मला बंदच करून टाकलं सगळं. खरं? एक दिवस मला तिनं पकडीनं चिमटवलं, पकडीनं डायरेक्ट. म्हणजे बैल सारख्या दवाखान्यात नेतात तसा. म्हणलं तुम्ही दारू बंद करणार का नाही? मग तुझं कमी पडला अहो, काय असेल. बाबाजी ते पेलं का सारखं तेवढंच दंसळ, सारखं तेवढंच दंसळ, निवळ बोचकडा निवळ गुदगोल्या, मांजरावानी झोप नाही न कथा नाही, हे काय असं. त्याच्यापेक्षा आहे ना ते चिमटूनच टाकलं कायमचं. कायमचं. आणि मग आता जर मग कधी असा चिमटा दिला ना, असा पिरगाळा दिला हं. का म्हणलं आता ते सोड सोड करी सुटले. म्हणलं मग दारू सोडी, ते एका चिमटा सोडू. म्हणे बाई दारू सोडितो पण चिमटा सोड. म्हणजे पुरं नाही करेल बा, नाही नाही पुरं नाही. म्हणजे टाइमपास म्हणजे पुढे ठेवेल. घ्या त्या माहीत वांदे करून. ते बरोबर बरं आहे. जाऊ दे आता, लय गप्पा नाही तसं टप्पा आम्ही झाल्या, होतोच चला जेवण म्हणायला. करून घ्या. स्वयंपाक रेडी आहे, चला जेवण हा, करून चला बरं, जेवण करून घेऊ. भूक लागली बाई पोटाला. चालेल. या इकडे. पावा आता वहिनीच्या हातची चव. होय, ओ या. जाऊन द्या, हं? पण लय चव वहिनीच्या हाताला. हा. मी काय तुम्हाला चुकीचं बोलले का मग? अगं तू करते, पण तू लई मिरची टाकी ती माणसाला सारखं उभा धरती ते मिरची बाई. हा ना. म्हणजे डबड लागत असं.
काय? मला तर आवडला बाई स्वयंपाक खरंच. हं? नाही स्वयंपाकाच्या बाबतीत वहिनी पाणी काय थंड पाणी. पाण्याने जाऊ द्या, पण माहिती आहे पहिली भाऊजाई होती ना, हं. तिच्यावाला बी तुम्ही काही म्हणत माझ्या पहिल्या जावाच्या बी हाताला असंच चव होती बरं. घ्या. नाही येस घेतलं होत मी पाणी. घ्या घे, थंड अरे नाही, ते घेतलं ना मग. अरे ते आम्ही भजे लय घ्यायचं खाली थोडं. बाई भजे. साऱ्या रस्त्याने मला नुसतं पाणीच पाहिजे आणलं या माणसानं. नाही हे पाणी एकदम भारी आहे. थंड पाणी आहे. हा कसं काय वाटतं मस्त आहे बाई. तुम्ही नका पिऊ नाही मी एकदा पाणी पेलो ना वहिनी एवढं काय मारू मी हा. बाटली फेकायला पिलं ना मी. नाही, घ्या, नाही घ्या. नाही, तर थोडं राहिले आता बस आता तिला जाऊ दे गेली तिकडे बाटली फेकून दिली का हं. मला ना का बरं काय माहिती, हा चक्कर सारखे काय येतात ते हो? मला या गरमाटा नाही ना, नुसतं असं जा झोपून घ्या जा झोप यायला पाहिजे डोकं भारी भारी झालंय. अगं जा ना झोपून घ्या ना मग बरं करा आराम करा तोवर करा आम्ही चला गप्पा ताई, तुम्हाला दाखवते. हम्म आम्ही बोलतो तोवर जा आम्ही बी गप्पा मारितो बाई. हा पण लय मला तर असं नुसतं चक्करच आले वाणी झाली. नाही नाही काय नाही होत वलपाठवू नको वहिनी बरं कस काय काम केलं मला काम म्हणजे एकच नंबर झालं भाऊ. याला माझ्या डोक्याबाई मित्र करते मी काय करू शकतो खरंच अच्छा कोण आहे माणूस नाही गेलाय ना तुला चुकून अर्धी बाटली संपवली असं तो गांजे भजे किती गांजे टाकला होता अरे तू जरा हाईट नाही बिन शरीर नाही ना त्यामुळं आता जो आपल्याला हं. 7-8 तास कुक नाही करणार खरं कुकच करणार बरं मग आता इथून पुढं कसं करायचं आता एवढं पडतं झापलं का हं. मग आपलं जे ठरलंय ना हं. तसं करून घेऊ असं आला सक्षित होईल वय पर्या बाई आज बनवू नको आज बनवू नको अरे येड्या मी लई खवलेली आता हा, पण नाही मग- तू काय कसर करणार आहे? हं? हा? तू नाही काय सर मी काय करते म्हणा हं. मी तर नव्हतं मी काय कसं आणि मग मला म्हणतो तू तुला हे करू नको म्हणजे मला ठेवत घाबरून तू घ्या आणून आज तू खुश आणि मी खुश खरं ना आहे ना? बारीक काम मित्र असा होता असा चाल चल 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 जरा बडबड नको गपचीत चल जागा का काय त्या पाहा लागतं कंच्या करा गप चल काय हो राहिलं काय कसं वाटलं एकदम भारी याला म्हणत्या मित्र असा होता असा असा हं? दिल खुश करणारा त्या म्हणत्यांना साथीचं जावा नाही जाते जावा पण साथी जाऊ नये साथीचा जाऊ नये ती मन काही चुकीची नाही भाऊ बरं मात्र पण खुश केलं का नाही तुम्हाला नाही नाही शेवटच्या पायरीला म्हणायला काय हरकत नाही आता काय अपेक्षा का अजून बस हं? बस बस तृप्ती झाली भाऊ आपली मग आणि ती मित्रानंच पुरवलं मग हा शेजा हे कुणी करू शकत नाही आजकाल अरे शेजाची बायको हट्ट पुरी नाही अड्या हं? हा आणि मित्रानं हट्ट पुरवलाय म्हणजे एवढं सोपं आहे का नाही नाही आपलं कामच आहे आपलं कसं राहत करायचं तर मनापासून करायचं नाही तर करायचंच नाही आणि हा जगातला पहिलाच अनुभव आहे अनुभव अनुभव नाही या वस्तू कोणी कोणाला देत नाही हा पहिला विचार घडवला पण जगात सगळं इस्टेट देईल हं.
पण ह्या वस्तू कोणी बदली करू शकत नाही. आपण आहे ना हा विकास केला, विकास. वास्तविक निसा तोच नाही केला, त्याच्यात भरमाजी पडली ना. पण डोकं कोणी लावलं? हा डोकं नाही, याला मानावं लागेल बाकी. हा पेपरला काय बातमी बी देऊ नको म्हणजे हे आपला पुरस्कार आहे. अरे बाबा आपलं मन शांत झालं हेच महत्वाचं आहे. आज 4-6 आणि महिन्यापासून आता एवढं पुढे आहे ना आपण 8-15 दिवस महिन्याला पार्ट्या ठेवू जाऊ. खरं आयला लय बारी काम होईल गड्या. 8-8 दिवसाला पार्ट्या. मी तर म्हणतो दिवस 8 ठेवली तरी चालेल. 2 दिवस गेले का तिसऱ्या दिवशी हा? पण तू जाम पडलं ना रे. अरे तुला काय करायचंय माझ्या आमशी? पण या बाय आपले पितळ उघडं पडतं कामा नाही. ये तुझ्याकडे. हा, पितळ जर उघडं पडलं ना हा तर बायका सोडून जायला वेळ नाही नाही सोन्याला कोणी विचारणार नाही पितळ उघडं पडल्यावर. मग बाई किती वेळा झाला झोपेले ग बाई, किती वाजले किती नाही काय बाई. ताईंला तर झोपच लागेल बाई. हे बाई ग डोकं तर डोक्याच्या ठिकाणी बाई, पोटच लय दुखायला लागलं. ताई हो ताई, ताई उठा ना. काय झालंय काय माहिती. काय माहिती बाई, डोकं तर एक नंबर गुंगत होतं बाई, पण आता पोट दुखायला लागलं बाई माझं माझं. पण लय पोट दुखतंय. आंबार असं नाही का काय माहिती बाई. नाही हो असं नाही होत कधी, फर्स्ट टाइम असं झालेलं आहे, पहिल्यांदाच होत आहे असं. मला बी असंच झालं बाई. चला आता निघू द्या आम्हाला बी. बरं ठीक आहे चला. हा. काय बाई जेवण परवडलं नाही बाई. कशी मजा आली. मजा म्हणजे एक नंबरची आली. अशा कोणीच नाही या आपल्या जगात खाली. कोणीच करू शकत नाही. एकमेकाची बायको एकमेकाला देणं. पण माझं असं मत आहे, जरी माझी नंतरची बायको होती पण तुला कसं वाटलं? लय खुश झालं, लय खुश. आणि 2 ते 3 दिवसा मिळून असा कार्यक्रम आपण आता जे 60 कार्यक्रम ठेवायचा. चालेल या बाय, का? हं? गाजा थोडा जास्त आणायचा गाजा. हा नाही आणि ते पातळ औषध काय होतं? ते तर करे बोलूच. अरे एवढा पूर्ण झालं तरी कोणी काही म्हणलं नाही कोणाला. हो खूप मजा आली खूप. अरे वस्तू एकमेकाच्या घरी नेल्या तरी कळणार नाही तर खरंच नाही कळणार ते. सकाळी बाहेर परत आणू घालायचं एक ठिकाणी. आणि ते काय नेमकं कोणतं? त्यांना तुला काय करायचं कोणाशी मतलब ना. अरे पण मला माहित असावं ना ते. त्याच्याकरता तुम्ही जेवणाच्या पार्ट्या केल्या होत्या काय? काय ते? हं? काय ते? नाही तुम्हाला या अशा बायका बदलायच्या होत्या म्हणून तुम्ही जेवणाच्या पार्ट्या केल्या. कुठं बदलली माझी भावाजी, माझ्याकडे. मी तुम्हाला लय मानित होते, मला नाही. तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती अशी. तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही? आणि हा तर कुपावरचा सापच आहे, याचा काही विषयच नाही. अहो तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही? अगं लाज वाटायचा संबंधच कुठे आहे? लाज वाटायचा संबंध कुठे आणि आहे? लाज भावाजी, मी लय मित्र पाहिले, हं. पण या अशी एकमेकांच्या बायका एकमेकांखाली घालणारी मित्र नाही पाहिली. एवढे घाणेरडे मित्र मी हा. पण बघितलं नाही एवढ्या मला वर्षात. मी तर एक बरं मिनिटं- तुम्हाला काय ठेवलं आमचं मी काय? 1 मिनिट थांबू शकत नाही, आम्ही सगळं कानाने ऐकलं. नुसतं ऐकलंय ना. ऐकलंय म्हणजे अगं एक करायचंय इडून पुढं. तुम्हाला काय वाटलं झालंय? नाही झालं नाही नाही. आता मग तुम्ही तुम्हाला- बोलले ना मी राहू गांजा शकत पाडलं, नाही. ते मला औषध परत- दिली, हे दिली, ते दिली. म्हणजे तुम्ही आमच्या सोबत काय काय केलं असेल माहितीये का? आम्ही काहीच नाही केलं. केलंय म्हणून आमचं तुम्ही दुखतंय. ना- तुम्ही खुशाल, तुम्हाला त्याची बायको लागत होती ना, मग आता त्याच्याच बायको संग परपंच करा, मला तो परपंच तू सांभाळून घे, मी नाही चाललो. बाई, मी मला काय पण नाही. राहायचं नाही. मी फक्त तिच्या मुख्य दुसरं काय करेल. पाहिलं ना, घेतले ना? थांबूच नका, एक आपणच थांबायचं नाही, 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 पण- नाही, थांबायचं नाही. नाही, मला आज काय राहायचं करते? नाही नाही मी आता वर काय करा, आम्ही निघून गेलो का मग एकमेकांबरोबर झोपा तुम्ही. चाल का बाई? पण वरफुल काही केलंच नाही ना. हा, करा मग आता. आता रे बा. हा आता बरेच- बरेच वर्ष आता दोन्ही कडे. आरामडीचे साबण होत ते गेलं. आता काय करतो? आता हाताने कार्यक्रम बेडतो. अरे बाबा हाताने कुठं दिवस जात्या का? हा? चला पुत्याचे नाव घेऊ आता. चाल काहीतरी करावं लागल. आता जाऊ द्या चला बा. तुझ्याच करा स्वयंपाक पाणी करू खाऊ हा. आणि मग त्याला आणि समजू नंतर जायचं असं. हम्म. बर लावून घ्या दार व्यवस्थित बर का. संगीता हा बोला ना. वा 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 काय रूम भेटला आपल्याला. मस्त आहे मस्त आहे, हा? मस्त आहे. आणि हा रूम हा. एवढी मजा. बापरे आपल्याकडे पैसे भरपूर आहे. हो ना. हा. हा हा. आणि काय नशीब आहे आपलं. हम्म. आणि माझ्या ह्या वयात एवढं सुंदर पाखरू भेटल्यावर हम्म. हा बापरे इंद्राला सुद्धा भेटणार नाही हम्म. असं मला माझं माझं. आणि तुला पाहिलं ना इतकं समाधान होतं येडे. हो. तर आता आपल्याला काय करायचंय माहितीये का? हो बोला ना. इकडून कुठून उजेड वाटतोय नाही ना? नाही 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 ना? नाही नाही ते छोटस लाईट आहे बरं. ना बाथरूमला म्हणून. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? हा बोला ना.
आपला कार्यक्रम आवरला हा का खूप मजा करायची आपल्याला हा 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 आणि नाश्ता करायला बाहेर जायचं आपल्याला. बाहेर जायचं हो आपल्याला. हो पण कधी सगळं आपलं झाल्यावर. पूर्ण मजा झाल्यावर बर, हा हा. हा हा ते तर आहे ना. आणि एक काम करायचं बोला ना. का आपण कुणाच्या हम्म. वाटेला जायचं नाही, कोणाच्या अडचणीतही पडायचं नाही बरोबर आहे. आणि कोणाला फसायचं नाही. हा हम्म. नाही तर मी पडलो एक म्हातारा माणूस हो ना ते तर आहे. मग कसं होणार आणि बाई? तू तर एकदम फुलपाखरू दिसते. हं? गुलाबाचं फुल जसं दिसतंय ना, तर आता आपण असं करू. हम्म. आता आपण प्रेमाचं बोलूया ना. बर, मग किती झाल्या ते लोकांचं इकडचं तिकडचं. हं? माझं कसं मत आहे, हा बोला ना. आता मला जास्त नको ना बोलायला. अगं तू पण मदत कर ना. हा मी बोलते ना. बोल, काय बोलती काय बोलू? ओ तुम्हाला माहितीये का तू कसं बघत होता हो माझ्याकडे? तू ना तो हं? त्याला कुत्र्या जमा केलं ना आपण. तर आहे. दारात कोणाची जागा असते कुत्र्याची. हो हो हं? हो मग कुत्र्यानं कुत्र्याजवळच राहावा की नाही. हो ते हं? तर आहे ना. मग तर ते येड्यासारखं मी येतो मधी, कशाला येतो जख मारायला मधी. हा मधलं काम आपण आपलं करूया ना. त्याला हा. त्याची काय गरज आहे का आणि आपल्याला? त्याच्याशी काही घेणं का आपल्याला. नाही हा. मग तेच तर. आपल्याला गरज नाही. हम्म. अगं ह्या बांगड्या 3, 2, 5 याच्यात हो याच्यात कमी झाल्या आणि याच्यात जास्त झालेली. का बरं? आता बघा ना तुमच्या प्रेमात एवढी आंधळी झाली मी की मला बांगड्या पण कळत नाही कोणत्या हातात किती घातलेले म्हणून. अगं संगीता, हं. आता कव्हर बोलायचं. हो हं. आपण किती बोलत राहिलो, आपलं शरीर सुद्धा बोलायला म्हणतं ना. हम्म. आता आपल्याला आराम करायचा. हं? हो. हं. चला मस्त झालं ना? मस्त एकदम, खुश. एकदम भारी. माझं तुम्ही इकडं हं? तुम्ही चालले कुठं? आम्ही झालो जेवण करायला, नाश्ता करायला. नाश्ता करून येतो ना लय भूक लागली. हं. आता मला नाश्ता करायचं ना. का? करा ना मग मग तुम्ही. मग इथंच करायचं. तुमच्या बरोबर आमच्या बरोबर नाही चालत. का नाही का? आम्ही काय काय मगता गेले का? म्हणजे तुम्ही एवढं रूमचं भाडं घेतला नाही तर तुम्हाला नाश्ता पण हा. चालतो का? आमच्याकडे नाही मिळणार. काय हो नाही तुम्ही? त्या मानानं मात्र मानानं मत चालते बघ गाडी. मग काय गाड्या काय बिगर आंबवण्याच्या का त्या? गाडी म्हणजे कोणती गाडी म्हणते? ती गाडी विचारावं. शेजारची गाडी आहे. बरोबर. आपण ओळखून घेतो. बरं एक काम करायचं. बरं येतो आम्ही नाश्त्याला बाबा. हो मॅडम हे बघा ना. अरे हे काय केलंय तुम्ही? अहो द्यायचे. हे काळे धंदे का बरं? शक्य काय? डिलीट करा. नाही शक्य काय? का? शक्य काय म्हणजे? अहो तुम्ही रूमचं भाडं मागितलं आम्ही तुम्हाला भाडं दिलं ना. भाडं देईल नाही, फक्त भाडं कबूल केलेले. देणार ना मग भाडं आम्ही मा- कुठे पडून जातोय. मी माझ्या रूमचं 1 रुपया भाडं घेत नाही. मग हे बघा प्रत्येक कस्टमर आले का मी हं. त्यांना कोण काय भाडं घेत नाही. हा. ती शूट काढतो आणि ती शूट ओपतो. मग एक काम करा ना रूम बंद करा आणि ते व्हिडिओ शूटिंगचं काम चालू करा ना तुम्ही. नाही पण मग मला जो मॅटर तो बाहेर दिसत नाही ना. पण मधल्या तू- मॅटरचे व्हिडिओ चालू करा. तुम्ही गेले तर जाऊ शकतात. आता मी ना कस्टमरला फोन करतो. ही सगळी हा, तुम्ही एक काम करा व्हिडिओ ए डिलीट ए करा. बाई, व्हिडिओ डिलीट करा. ए बाई, व्हिडिओ ए बाई अंगल नको जाऊ. नाही नाही डिलीट करा तुम्ही. ए बाई अंगल नको जाऊ, तुला सांगू तर. तुम्हाला काय वाटतं का नाही तुम्ही कुशल व्हिडिओ काढून डिलीट करा घेतलेला बाई. आहे? डिलीट अहो, डिलीट नाही होत डिलेट. मी करतो द्या. अहो तुम्ही द्या, मी करते मी करते अहो नाही होत. नाही, नाही. नाही 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 नाही. माझ्या बायकोकडे द्या. शांत बसायचं. म्हणजे मी बोलून ते ऐकायचं. कोणी तुम्ही शांत बसा. तुम्ही नका वरवर. कशाला शांत बसा. इथे काय फुकट मध्ये नाही आलो आम्ही पैसे देणार आहे. पैसे देणार आहे? तुमचे पैसे नका मला. नाही नाही थांबा मला फोन करू द्या. फोन करू द्या बाय. माझ्या रूमवर देऊन दादागिरी नाही करायची. काय मग तुम्ही असं करता का रूमवर आले शांत बसायचं. कस्टमरला फोन करू. फोन करून शांत बस अंगाल हात लावून. माझं ऐका ना. थांबा. अहो तुम्हाला 10-20 डोक्यात हजार ताण नका देऊ, तुम्हाला सांगितलं ना. काय पाहिजे ते सांगा ना. पैसे पाहिजे का तुम्हाला? बोलू नाही. 7-8 पोरे. एक काम करा. तुला आहे ना हा. तुला घेऊन जाते नाही लेट होती. जरा शांत हो, बस. नाही, नाही, असं करू नका. नाही नाही तुम्ही एक काम करा. करा ना. हॅलो थांबा ना. हा फोन तरी आहे. अहो तुम्हाला 10-5 हजार शांत रुपये बस. 50,000 रुपये देतो. शांत बस पैसेवाल्या. नाही नाही हॅलो. ऐका ना. ऐक ना 1-2 किल्प इतका भाडले करे ना. प्रेमाने बोलू आपण. ओपन आहे ओपन डायरेक्ट ओपन. हो माझं ऐका ना. शांत बस. मी काय होतो तर ते क्लिप तुम्हाला खूप पैसे भेटून जातील बरं का. हो ऐका ना. जवळ जवळ आहे ना. हो, ऐका ना. एक क्लिप आहे ना 10-10 मिनिटाची क्लिप आहे. हो माझं ऐका ना. हो कृपा करा ना आमच्यावर. हा एकदम एकदम पाहिजे तशी क्लिप आहे. अहो तुम्हाला काय हवंय हो, ते साहेब, सांगा ना आम्ही तुम्ही. खेड्यातले तुमच्या माणसं- पाया पडताच करू हो नका ना अहो तुम्ही. खेड्यातले बरं बरं बरं. तुम्हाला 50,000 रुपये देतो. तुम्हाला करू का लगेच हो, clip ऐका. वायर करू का. मी ऐक ना तुम्ही सगळे जगभर वायर करा ना. ऐका ना. ऐका ना बरं ठेव. हा, ऐका तुम्हाला ना, ठेवा. 50,000 रुपये देतो.
पण एवढं व्हायरस करू नका हा? नाही हा? मी आजपर्यंत या रूमचं कधी भाडं घेतलेलं नाही, घेत सुद्धा नाही. अहो, पण भाडं कुठे म्हणतोय मी 50,000 माझा बिझनेस आहे तो. हं. लपडं आलं मध्ये गेलं हं. का त्यांची शूटिंग काढून घ्यायची. हं. ती व्हायरल काय, पण ते मला खूप पैसे भेटते. तुम्ही देऊन येऊ किती 700 रुपये भाडं, तुम्ही मला 1000 रुपये द्यायचा. नाही भाडं नाही नाही आम्ही तुम्हाला आता direct 50,000 या म्हटलं या ना. कामा तुम्हाला 5-25 या काय हजार केलं का मला 50 50 हजार लाख रुपये भेटते, तुमच्या 50,000 काय घेऊन बसते. तुमचे मी 4 किलो पकाड. म्हणजे आपण- नेमकं तुम्हाला काय हवंय ते तरी सांगा तुम्ही. हा, तुम्हाला काय पाहिजे ते तरी बोला. हा मग मला आहे ना ही हवी. हो हा हो, हा असं काय बोलताय तुम्ही? काय अहो बायको माझी नाही, जा, तुम्ही जा. अहो नाही नाही काय तुम्ही बिंदा जाऊ शकतात, भाडे बिगर भाड्याचे जाऊ शकतात घरी. बापरे. जा. आता काय करते उगाच आले इथे, मी तुम्हाला म्हणत होते ना इथे नकोस म्हणून. तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता, राहायचं तर राहू शकता, तुम्हाला नाश्ता करायचं तुम्ही नाश्ता करायला जाऊ शकता. मी काय तुमच्या बरोबर मी आलो तुम्ही किती, तुम्ही समजा 50 रुपये खाल्लं, मी 20 रुपये खाल्लं, तुम्ही इतके दमदाटी करता, तू वयामानानं वागा तुमचं. माझं कसं मत आहे का माझा बर्फीचा तुकडा जर तुमच्याकडे द्यायचा म्हणलं तर माझं अंतकरण काय म्हणे. मग आता बर्फीचा तुकडा जगभर दिसेल, मी नाही जगभर हातामध्ये प्रत्येकाच्या बर्फी मी राहील. असं त्यांच्यासोबत काय पण प्रत्येक नाही. जण बर्फी तोंडामध्ये घालते ना. आता तुम्हाला आहे ना, तुमचे नंबर आहे ना, तुमचा नंबर सुद्धा टाकून देतो, ऍड्रेस तिचे. तुम्हाला खूप फोन येतील. असं हो, नका please करू. असं बरं नका का करावं, तुमच्या असं पाया करू पडते, नका. असं नको नाही. करू. 'असं करू नका. असं करू नका. माझा बिझनेस होय, तुला वाटलं तर येऊ शकते, नाही तर माझी काय आग्रह येऊ नये. काय करते काय करू मग मी आता? अगं मग हे जग जाहीर होईल त्यापेक्षा मग एक ठिकाणी पण काहीतरी ते केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तर डिलीट करणार ना? हो हो, निश्चित नाही. निश्चित. दाखवणार नाही ना. मोबाईल निश्चित. घेऊन व्हिडिओ डिलीट हा करायचा. पर एक काम करा, पहिले व्हिडिओ डिलीट नाही आधी ते नाही नाही मग कसं काय तुमच्यावर विश्वास आम्ही ठेवायचा खोटं नाही आम्ही? बोलणार. हा नाही. तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही जाऊ शकता, विश्वास असेल तर राहू शकता. माझा बिझनेस येतो, हो हो म्हटलं तर करा, नाही तर तुम्ही चालल्या जा. तुम्ही ते करू नये बी जर नाही डिलीट नाही, केलं करणार नाही असं काय. पण हे कशावरून हा? कशावरून फोन लगेच त्या ताबे देऊन ते हं. सगळ्या हाताने करून दिले बस. काय ग मग काय करणार आता, आपल्याकडे दुसरं काय अगं पण पर्याय आहे मला का? सोडावं वाटत नाही. लांब अंतर त्याचं सुद्धा मी व्हिडिओ काढू शकतो. नाही असं नाही करू. ते पुढे कॅमेरा लावले पाहिजे त्यावर. बरं. दिसला वरचा कॅमेरा दिसला असं कर मी आता काहीतरी ना. आपल्याला आबा तुमचा हात सुद्धा एक व्हिडिओ क्लिप तयार झाली बा, तुम्ही गळ्यात हात टाकला होता, हो. तिथे कॅमेरा लावले. मी का काहीतरी नाश्त्याला घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही उरकून घेतो. हो. हं? इथेच बसा ना तुम्ही, कशाला कुठे नाही. जाताय? तसं नाही, थोडा आरडावारडा होईल ना, त्याचा जीव खालीवर होईल. आरडावाडा का बरं आम्ही नाही केला. हं? आम्ही नाही माझ्या ते होतो, करणार. मी आरडावारडा करतोच. असं आहे का. आपला टॅम आहे ना थोडा लांब आहे ना, रेंज थोडी लांब आहे ना, रेंज वाढता वेळ लागतो. इथेच बसा. जा. मी काय म्हणतो, 2-4 पावडी घेऊन या, हं. गुढी शेव आणा, काही बेळबत्ता आणा, माझ्या वाट्याचं आणा. लांब कॅमेरा आहे बरं, हं. कॅमेरा ते कैद होते कॅमेऱ्यामध्ये. मला जावं तुम्ही वाटत लटकू नका. मला त्याच्यामध्ये येतं त्या क्लिपा तयार होऊन राहिले तुमच्या. मी मोबाईल मध्ये काढले पण कॅमेऱ्यातले निघणार नाही. जरा लांबून बोला. लटका लांबून बोला, लांबून बोला, जाऊ द्या. जा. बेळ घेऊन या. येऊ. आणि 1 तास जाते येऊ नका, 1 तासानंतर या. 1 तास. हो लागतोच मला. चल. पण तुम्ही हे चुकीचं करताय माहितीये का? चुकीचं नाही ना. आणि तुम्ही कसं चांगलं करू राहिले. चुकीचं करताय, बरोबर नाहीये. आणि आता आरडावाडा करायचा नाही, 1 तास लागेल. मी 3-3.5 मिनिटात कार्यक्रम उरकला, हा 1 तास होऊन गेलाय. माझ्या तुकड्या बर्फीच्या तुकड्याचं काय करतो आणि काय नाही. हा माझा जीव नुसता अर्धा होऊन राहिला. 1 तास होऊन गेला तरी हा बाबा निघा ना. अरे बापरे. आणि हे गुलाबाचं फुल माझं, हा काय करतो आणि काय नाही बिचारा. अरे 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 मस्त झाला बा कार्यक्रम. लय टाइम घामच लय चालला, घाम मध्ये लय टाइम लावला आता ते घाम एवढा. खूप अरे घाम आलता मध्ये. बापरे. अरे बाप. बरं मी काय ते व्हिडिओ डिलीट केला त्यांनी, मी बघितलं. केलं ना? हा. बस ये जा परत का आता कशाला, चला हो तुम्ही, चला. तुला काय लय तकलीफ झाली. हा तुम्ही चला, बघा. हं? ये जा परत म्हणलो बोलू कधी आलं. नका आमच्यासोबत. हा हा परत ये जा म्हणलो काही कधी आलं गरज नाही तर. आम्हाला बरं का. हा म्हणता त्याला. भाऊजी ऐका ना, बस आजच्या पुढच्या बस झालं. जाऊ दे. येते का चालायला.
हा याच तकलीफच होती ना पण हो होणारच ना. नाही हा. तसले कुटाने करून ठेवले, कुटाणं करायचं तर लय नाद आपल्याला. हा नसते गेले तिथं तर कशाला उडून लागलं असतं तिथं. आणि मला माहित होतं का स्वप्न पडलं होतं आधी. स्वप्न पडलं होतं. अहो तसल्या ठिकाणी गेल्यावर कधी बी काही होऊ शकते, एवढं बी कळत नाही का? हो, जरा नीट हो. चला, पाय फाकून चला. हा हो डॉक्टरनं सांगितले, हं. तुम्हाला बी सांगितलं आणि मला बी सांगितलंय नंतर माघार घेऊन. असं त्यांना का? नीट पाय फाकून चालायला सांगत जावं म्हणे. बरं अजून बी वल्लच आहे ते. हो मग काय, नाही मग पाय फाकून चालतो ना. हा टाके सुकायला बराच वेळ लागते आणखीन. चांगलं काम करून ठेवला. चला अजून अजून किती दिवस नीट चला लागणार? जरा. अजून किती दिवस लागणार? डॉक्टरनं किती दिवस सांगितले पथ्य ठेवायला की बरं किती दिवसात बरं होईल? तर बरं किती दिवसात होते माहित नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं आता 5-6 महिने असंच राहावं लागेल तुम्हाला म्हणून. किती? 5-6 महिने डायरेक्ट. बाबू बसा जरा हळू, बसा जरा नीट. नाहीतर अजून दुसराच काय कुठं होऊन बसतो काय माहिती, कुठं होतं का नाही की 5-6 महिन्यामध्ये बी बरं. करा आराम करा, नुसतं बसून राहू नका तसं. ताण नका पाडू त्याच्यावर कामा. औषध गोळी काही आताच नाहीये, 1 घंट्याच्या नंतर घ्यायचे. झोपा. 1 घंट्यानंतर? करा आराम करा. चांगला कुटाणा करून ठेवलाय माझ्या नशिबाला. घेतलाय नवरा करून असला. हा काय एकटीच बडबड करते का? नाही मग आता तुमच्यासोबत बडबड करत बसते, चांगलं काम केलंय म्हणून. हा काय हा म्हणताय? चांगलं काम केलं तू म्हणती ना? हो नीट ऐकायला येते का? नाही नाही, तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहायचंय आहे का? म्हणजे मी म्हणलं का तुम्हाला माझं तुमच्यापासून दूर राहायचंय म्हणून? अगं मग तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे मी आजारी पडलो म्हणजे मग दूरच राहावं लागेल ना. आजार ना असं कोणाकोणाला होऊन येत नाही. हा तुमच्यासारखा जाऊन स्वतः आजार घेतलाय तुम्ही. असला आजार राहते का? अगं मला वाटलं होतं का तिकडे ते क्रिकेट बघायला गेल्यावर बॉल लागल म्हणून. चांगला घेतलाय ना बॉल हाणून, बॉलच्याच ठिकाणी बॉल हाणून घेतलाय. लाज बी नाही वाटत अजून तुम्हाला सांगायला? हा पण मला माहित नव्हतं ना. स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं का? असं पाय फाकून थांबले होते का तिथं? आजा बॉल लग जा. हा ते मला माहितच नव्हतं ना असं. माहितीच नव्हतं ना बॉल असं. कुणीकडून येतो बॉल बरं कुणीकडे तुम्हाला दुसरीकडे लागलं नाही, तिथं हाणून घेतलाय. मला येतं काय साडू? काच बरं लागत. झोपा. नाही, नाही, झोपू दे दाजी. अरे पाहुणे. अहो दाजी लय आता काय सांगू तुम्हाला. नाही, तू काळजी घेते काळजी तर घ्यावंच लागते ना. साडू तिला काय अरे बरं लागत नाही का? नाही मेवणे मासे तरी मुश्किल जाय त्याच्यावर पाहिजे मासे किती. आता काय किती दिवसापासून तेच करू लागले, आणखीन बी तेच करायचे 6 महिने. का साडू हा नक्की काय झालं हो? अहो क्रिकेट पाहायला गेलो, तिकडून ते बॉल आला ना, डायरेक्ट मी असा बसेल होतो. तिकडून आला तरी तो थोडा कचरता लागला. पण तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली का ती जी साईज होती ना पार कवटीत गेली. हा का? हा पडलो मी तिथं. हा चक्र पडले. असे पाय फाकून बसले होते तिथं आणि घेतलाय बॉल हाणून. नाही त्या मान्याला वर गेली ना, फुटली वर नाही ती. हो फुटले असते मग. बॉल फुटला असताना तिथं कार्यक्रम झाला असता. नाही नाही मग कुकूच पुसलं असतं. अहो दाजी मला एक सांगा तुम्ही, अजून काय राहिले तिथं बाकी? 6 महिन्याचं सांगितलंय त्या डॉक्टरना, अजून 6 महिन्याचं काही फरक नाही पडला काय? काहीच नाही पडलंय बघा. जशाला तसंच आहे. आणखीन 1 महिना झाला ऍडमिट ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, तरी टाके बोलले ते बोललेच आहे बघा. काळजी घ्या ना मेवणी, काळजी अहो घ्यायची. किती काळजी घेऊ मी. पावडर टाकी जायची तिथं टाचेन. नाही जखम नाही राहिली फक्त त्याचे काय कार्य आल्या वरून? 3 एक अमेरिकेचा डॉक्टर आला, एक मुंबईचा, एक पुण्याहून आला. अच्छा. तर तिघांनी परत 1 हप्ता तर मला भुलच दिली होती त्यांनी. बाबा बाबा. हो हप्ताभर ते डॉक्टर रखडत होते. पाहता जागा आहे ना, हो जागेवर आहे पण तिथं टाके मारलेले आहेत ना, ऑपरेशन केलेले. त्याच्यावर नाही जाणार आता. नाही आता वर नाही जाणार, पण ते जागेवर त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे ना. कठीण झालं असं. दुःख व्हायला नको साडू. मला काय झालं आता, मी तिकडे गेलो. ते मशीन चालू आहे तिकडे. आज जाईन उद्या जाईन, माता महिन्याचा काळ लुटून गेला. असं अहो, घरी आल्याला म्हणून काही असू पहिले साडूला डोळ्या खालून घाललो आणि मला म्हणलो गेला बेला रात्रीतून नाही जातो कुठे जातो मला परत आता नाही जाणार.
अहो पण ताजी आता मला एक सांगा तुम्ही, ह्या माणसानं असलं कुटाणा करून ठेवलाय, रिकामा हाताना आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं काम करून ठेवलंय या माणसानं हा? आणि परत तुम्हाला जेव्हा सांगते, काय तुम्हाला बॉल पाहायची गरज आहे? मी चाललो होतो रस्त्यानं, पण खेळ पाहिल्यावर माणसाला ते जुना खिलाडी असल्यामुळं ते तिथे जावं वाटलंच. तुमचं खरं आहे, पण मेवणीची काय सोय लागणार आहे आता? काय सांगू दाजी आता तुम्हाला, काय सांगू दाजी आता तुम्हाला, तुम्हाला तर माझं दुःख कळते, पण माझं दुःख कोणाला सांगू मी आता? हा जवानी जळती मेवणी, तू जवानी. मग काय आता मी काय करू सांगा बरं तुम्ही? हा कुणाकडे बघू मी? हा माणूस 6 महिने आता असाच बेडवर पडून राहणार आहे, मग मी का अशी 6 महिने का तडपत राहू काय नुसती? हा मला कोणत्या खुशी नाही येत का? सामान्य तर किल्ला झाला तर बरं, नाही तर परत ते पाणी गळायला लागलं म्हणजे माग की परत सामान्य वाढत. काहीच सांगता येत नाही बघा, काहीच सांगता येत नाही दाजी. ऑपरेशन काही खरं नाही या माणसाचं आता. उगाच असला नवरा करून घेतलाय मी, म्हातारा असून सुद्धा मला आला होता जोर ह्या माणसासोबत लग्न करून घ्यायचा, आणि त्याच्यात हे असला कुटाणा करून बसलाय. हा 2 प्रॉब्लेम ह्या माणसामध्ये, मग का मी उगाच असं आयुष्य काढू का ह्याच्या सोबत आता? साडू तुम्हाला काय शुगर बिगर नाही ना? नाही शुगर आलं ते कवर नीट झालं ना, ते गळून जाईल. नाही शुगर नाही. आणि 6 महिने आत्ता बोल बोल करता निघून जातील, काय जातीत ना निघून, तुम्हाला काय पडलंय त्याचं? तुमचं झालं साडू, पण मेवणीला एक दिवस वर्ष एवढा सुटलाय. मग मला बी काही वाटत असेल ना, काही भेटावं, काही व्हावं, पण नाही. आता काय 6 महिने वाट बघत बसा, पण त्याच्यानंतर पण आणखी होईलच का बरं? ह्याची काय गॅरंटी आहे? हा बघितली असते 6 महिने वाट, पण नाही होत माझ्याकडून तसलं. साडू हं. रान जळत जग पाहत, मन जळत कोण पाहत? मेवणीचं मन जळत, मन जळून राहिलं. हो ना दाजी, काय तब्येत झाली मेवणीची? एका महिन्यामध्ये सगळं बारीक करून ठेवलं या माणसानं मला. नुसती काळजी घ्या, काळजी घ्या, याच्याकडेच बघा, माझ्याकडे कोण बघतंय? अगं 6 महिन्याच्या ऐवजी मी 2 महिन्यात सुद्धा क्लिअर होऊ शकतो. हो तुम्हाला काय माहिती 2 महिन्यात क्लिअर होतं मग म्हणून, टेप हा? जर ठुली तर मला चांगलं खायला घातल्यावर हा मग चांगलं खायला घातल्यावर तुमची मशीन अशी बरेच लगेच नीट होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? मग शरीराला पोषक खाद्य पाहिजे ना. राहू द्या, जे पाहिजे होतं तेच मशीन खराब करून ठेवली तुम्ही आता, आणि मी काय करणार आहे? तुमचं काय, तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालतच राहू काय मी? वहीन मी काय म्हणतो, मेवणी काहीतरी निर्णय घेतो, ठोक निर्णय घे. आता साडू आहे ना, सामान्य काढायला वर्षभर तो काम मशीन येत नाही त्याचं. हो ना दाजी, मला तर आता तेच विचार यायलाय बघा मनामध्ये. आता मलाच काहीतरी निर्णय घ्या घ्यावा बाय. लागेल. एखाद्या दिवशी समजा साडू ना केला आग्रह, तो केला, आणि तूच एखादा टाचा तुटला, परत वर्षाची पथ्य दिला. तेच तर ना, आणि मी तर तसं करू शकत नाही बघा, कारण मला माहितीये 1 महिना ह्या माणसासोबत मी ना राहून बघितलंय, आणखीन एका टाक्याला सुद्धा हे असं सुकार फुटलेलं नाही, माहितीये का? वल्ल ते वल्लच आहे बघा. मला तर वाटतं काय झाली, आता साडूचं झालं इकडं ऑपरेशन, आणि बायकोचं केलंय ऑपरेशन पोराचं तिकडं. डॉक्टरना सांगितलं 1 वर्षाची पथ्य. हो का? अरे देवा, मग तर लयच प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होत आहे. तुला मार आहे ना साडू, 1 दिवस करमत नव्हतं, 1 दिवस कुस्ती खेळायची. पण आता डॉक्टर काय म्हणा, वर्षभर नाही तर परत तुमची पोरं चालू होती. आयसा व्हायचा आता काय करायचं, थांबायची पळाली. म्हणजे दाजी तुम्ही पण आता वर्षभर असेच राहणार? लेमिनेशन नाही केलं असतं तो वाद नाही, पण तिला टाचे तुटती, त्याच्यामुळे मी थांबून घेतलो असं. पण मग दाजी आता दोघांचं पण किती वाईट झालंय बघा बरं. आता तुम्हाला तर वर्षभर राहायचंय, मला तर 6 महिने. पण मला काय वाटतंय दाजी, ऐका ना, आपण दोघं बी काहीतरी निर्णय घेऊया. नाही, वाट चालू करणं गरजेची. मग कसं कसं काय काढणार सांगा बरं तुम्ही? काची कशाची म्हणजे? काची वाट चालू करते? मी काय म्हणतो, आबा तिची गैरसुई हा आणि माझी गैरसुई. आता तुम्ही आजारी, माझ्या बायकोचं ऑपरेशन झालंय, मग आता आम्ही काहीतरी चालू करून देतो असं. मग मला तिकडे नेऊन घालते का तिच्याकडे? म्हणजे आम्ही दोघं पेशंट. हा, पण माझा तुम्ही ते पेशंट, तुम्ही काय करू शकता? आम्ही एकमेकाकडे पाहून माणूस समाधान. मग आता काय विलाज आहे त्याला? तुम्हाला काय नाही आता तुम्ही जर एवढ्या पायरीवर आलेत, कोणत्या पायरीवर? तुम्ही काही ऐकलं का, बघितलं का, काय झालं? मनानच काही बी का? अजून निर्णय घेतला नाही आम्ही. निर्णय घेणार आहे आणि तुमच्या समोर घेणार आहे. तुम्हाला काय वाटलं मी काय महागारी तुमच्या पिठे जाऊन घेणार आहे काय निर्णय? नाही नाही, तुमच्या समोरच घेईन मी, कारण तुम्हाला चांगलं माहितीये तुमच्यापासून मला काही खुशी भेटत नाही, मी काही खुश राहू शकत नाही. मग फारकत घे ना.
अच्छा, फारकत घ्यायची हा. का? बरं ठीक आहे, चालतंय. बघते ना 6 महिन्याच्या नंतर तुम्ही नीट होता का. 6 महिन्याच्या नंतर बी तुम्ही असेच राहिले ना, घेईनच फारकत. काय करू असल्या म्हाताऱ्यासोबत राहून मी? सांगा बरं दाजी तुम्ही, काय करू मी? हा, का उगा असंच पोसत राहू का, खाऊ पिऊ घालत राहू? मी काही त्यासाठी केलं काय लग्न यासोबत? मेवणे मला तुझ्या बहिणीचं फार घ्यायची. का हो? काय लय पोरं काढी दिली एवढं काय पोरं सारखे पोरच काय एकाला आकडे त्या टोपडे चेटी बंडी पार वायता काढला पोरांनी. अहो मग दाजी तुमच्या बी हातात आहे ना हो, एवढं असं कसं तुम्ही मी बोलताय? मी दम मारतो तिने दम मारी. हो का? तिला झोपच नाही. पोरं होती नाही मग काय होते साडू. एक काम करायचं साडू बर का, हिला मी जर असा निर्णय घेत असेल तर मी फारकत द्यायला तयार आहे. नको मला. नाही नाही बाई हा? आता तिची मजबुरी आहे, त्याच्यामुळे तिला करणं कोणाची मजबुरी आहे तर मग तुम्ही दोघं संपर्क करा आणि मी जातो तिकडे. अहो तुम्हाला नेला असतं मी काय तुम्ही येडा बसा नाही तर तुम्ही काय तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही टाचेत वाढशाल. म्हणूनच म्हणतो तिलाही पथ्य आहे मलाही पथ्य आहे ना, आम्ही चालेल हो, चालेल. ऐका तुमचं काय आहे ते तुम्ही तुमचं मिटवा. मला तर माझा निर्णय मला घ्यायचाय. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, तुमचा बी तिकडे आता परेशानी चालू आहे, माझी परेशानी तुम्हाला तर दिसतीच आहे काय चालू आहे. आपण दोघं काय करू माहितीये का, एक होऊ. मेवणे तू दाबू शकती, मग मी नाही दाबू शकत. काय मला ते मूड म्हणजे मूड मूड बाया माझा मूड दिसून येत नाही पण माझा मूड दिसून येतो लगेच माहिती का. हा पण मग ऐका ना दाजी, आता मी तुम्हाला तर म्हणलंय ना, आपण दोघं एक होऊन जाऊ द्या तिकडे. हे बघा हे नीट हो सर. नीट झाला तिचं ऑपरेशन केलं झालं का मग परत आपण तू टाकू जमाना साडू. घ्या आता तुम्ही निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता आम्ही तर बसलो पांगळ होऊ ना, आमच्या नशिबाला पांगळेपणा आलाय. नेमणे तो टोपलं उचकलंय ना, मला लय भूक लागत कडकडून अशी वाटतंय ना 4-5 चपाती खटे खावा. येऊ का मग तसं पाहायला गेलं ना साडू, आता काय बोलू नका. दुखण्याला सांभाळा दुखण्याला. ते दुखण्याचं हो माशाला हुसका बसला. माझ्या नशिबाला आलेलं आहे, मी पाहून घेईल. पण 10 वर्ष आषाढी पडणार आषाढी त्याच्यात आषाढी पडलं कुठं थांबणार नाही जाऊ. बाया 10 वर्ष दम काढीच्यात माहिती मग आहे ना, आहे. इथे 6 महिने दम त्याच्यावर निघाला. ना असं गरगोट करून सोडला लागत तेव्हा शिरी बंबर ते पाहत होते, पहा तुमचं. मला बाकी नाही काही. आता याच्यामुळं परेशानी आली म्हणून तर वांद झालं, नाही तर काय साडू मा पुढं बोलवलं. त्याची ताकद होती का बोलायला. हा पण आता जाऊ दे, आपल्या नशिबाचा दोष आहे तो. आणि आपण गेलो तिकडे झक मारली, त्याच्यामुळं आता आपण आराम करून घ्या. या बघा मेवणे हम्म. मनासारखं तू हा विषय निवडला का. हो का? मला लय आवडला हा विषय. म्हणजे हा विषय तुम्हाला पण फार आवडला का? अरे फार म्हणजे 7वा महिना आहे, उपास सोडाय भेटायला नाही कुठं. 7वा महिना. अहो मी पण तर 2-1.5 महिन्यापासून अशीच उपाशी आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. अरे बरं झालं तुम्ही हा विषय ऍक्सेप्ट केलाय लवकर. बायांचं कळत नाही माझं कळून येतं माहिती का. हो का? हा माझं जे ना तुला सांगतो, हा. त्या दिवशी झोपलो तिकडं चावडीमध्ये सगळ्या पोरं होती. मला हाऊस आली तुला सांगतो, एवढी चादरवर उचलली अशी. त्याच्यात बाय माझं दिसतं का ते. काय हो दाजी तुम्ही पण चावटच आहे हा खरंच. अरे मग खरे कंडिशन सांगतो. हो का? बरं तुला पाहिजे वस्तू का. हा नाहीये पण मग मला वाटलं नव्हतं दाजी तुम्ही असे पण असाल म्हणून. 3 लाख पेंडी फाडल्या त्यानं ताणून तुला काय करायचं काय. हो का? तसं तेवढं कसं बरं, जाऊ द्या. मी काय म्हणते दाजी ऐका ना, आता तुम्ही पण 7 महिन्यापासून असेच आहे, मी बी 1.5-2 महिन्यापासून. ऐका ना, चला जाऊ द्या, आपण ना लवकर उरकून घेऊया, कारण नंतर मला बी लई काम आहेत बरं का. चालेल तू म्हणू तसं काय नाही. ठीक आहे चालते, चला. तू जेवढं खुश त्याच्यात दुप्पट मी खुश आहे. हो का? लय दिवसानं चान्स भेटून राहिले शेरपटरावला. हो का? थांबतो कसं तिच्या आईला ते डाचार आहे ना, तो नवर मुळात तो नवराच तुम्ही कशाचं उठून येते हो आता, त्याला काय चलता येते का? लागत नव्हता परत काय तशी राहिली असते ना तू खाली तर मी तुला सांभाळला असतं. म्हणजे काय आता पण नाही सांभाळू शकत का तुम्ही? नाही तुझ्या बहिणीचं आडून मी तुला रूम घेऊन दिला तर साईडला. हो का? मस्त मजा मारली तिथे परत काय आता झालं ते झालंय. बर. तुला लय नवरीच हाऊस होती मला. लय घरा मागे तेव्हा मेवणी
बाबा 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 एवढं इस्तावानी पेटलंय नि हो. अहो भाऊजी तुम्ही तर 7 महिन्याचा न करतच काढणार आहे वाटतं. अहो भाऊजी हळू ना जरा. आता हळूला दम लिखा तो काय मला अहो पण मग किती करताय तुम्ही जोरात? खरं म्हणजे मा मनच आवडा ना किती कर. अहो भाऊजी ऐका ना बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं. जाऊ दे मेवणी मेवणी तुझ्या बहिणीपेक्षा तुझी सर्विसला 1 नंबर. इतकी पटली तुला सांगतो ती काय ते वाघाडे ना बघा ते वाघाडले का आगा तर मोठ्या ना. हा शेजारी त्या घरातले लोक जागा होते ह्याचा काय कार्यक्रम चालू आहे तरी लई तिला सांगतो गागो नको ते लय गागा ते येड्यावानी. पण काय बी म्हणा भाऊजी मी बी लय खुश झाले बघा. जाऊन मी काय म्हणतो तुझ्या सगळ्यात पार्ट्याला खुशी सगळ्या पार्ट्याला एकच नाही सगळं लय परफेक्ट असं वाटतंय. अजून एक राऊंड हाणा ग. अहो दाजी तुम्ही काही येडे झाले का काय? आताच तर 7 महिन्याचं करतो काढलं तुम्ही. राहू द्या बाबा. बऱ्या बाई मी काय म्हणतो आता बघ कॅन्सल झालं ना परवाचा चान्स पाहिजे मला. दिल्लीत चान्स. हा ठीक आहे ना दाजी आता मला बी तर तेच पाहिजे ना. तो तोंडले बरी तू आपण जेवढी मिस लावला तोंडावट काय जेवढी मिसली तोंडावर शी बाई मला तर नाही बिलकुल काय नाही मिसली आवडत. बरं नाही विलायची. मी मोरून कधी तुला पाहते सगळं मागून पाहतो. काय दाजी तुम्ही पण जाऊ द्या बा. तुम्ही खरंच लय चावट आहे आणि इथं एकतर माझी पण कंबर पार आणि दुखवून ठेवली एक तुम्ही. तिला मला कार्यक्रम कटवला मी कशी उजाड करत नाही अंधारात करतो तेव्हा मला होतो उजाडात मला मुडच येत नाही. हो का? जाऊ दे आता आपलं जमलंच आहे ना. चला मग आता जाऊ लवकर. ते मात्र बसला असेल बाहेर उघडत करत बसला असेल. जाऊ दे बघते मी त्याच्याकडे पण काय आता. बरं जाऊ दे आपली सर्विस कशी काय वाटली खुश झाली. 1 नंबर खुश. तुम्ही झाले का खुश? वा खुश तू एवढं मी म्हणतो तू पार्टीच लय पाहिजे लय मला वाटलं काय दाजी जाऊ द्या असं वाटतं म्हणून ना, असं करून द्यावं का काय चला मग.